महत्वाची बातमी, टोरेस फसवणूक प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री झालेली आहे। ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू झालेली आहे। फसवणूक केलेला निधी कसा हस्तांतरित केला याची ईडीकडून तपासणी सध्या सुरू आहे। ईडीकडून टोरेस पॉन्झी स्कीम प्रकरणामधील कथित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेल्या एफआयआर नंतर ईडीकडून पुढील तपास करण्यात आलाय। टोरेस कंपनीमध्ये जवळपास 1.25 लाख लोकांनी पैसे गुंतवल्याचा तक्रारदार भाजी विक्रेत्याचा दावा आहे। एफआयआरमध्ये 66 गुंतवणूकदारांची जवळपास 13,85 लाखांची रक्कम नमूद करण्यात आली होती। नंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले। गुंतवणूकदारांनी आतापर्यंत जवळपास 37 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा तपशील दिलाय। ईडी या प्रकरणामध्ये झालेल्या मनी लॉन्ड्रिंगची चौकशी करणार आहे। फसवणूक केलेला निधी कसा हस्तांतरित आणि वापरला गेला हे ईडी तपासत आहे।